3.5 शक्तीपीठं जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा व्यापार उद्योग वाढण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे। मुंबई नागपूर, मुंबई बांदा आणि बांदा ते वर्धा असा हा तिसरा शक्तीपीठ महामार्ग होत असताना संपूर्ण महाराष्ट्र एकमेकाला जोडला जाणार आहे आणि यामुळे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे। या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था, औद्योगिक संस्था, व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन या संदर्भात शक्तीपीठ महामार्गाचा होणारा उपयोग आणि त्याचबरोबर यामध्ये लोकांच्या मध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याच्या दृष्टीनं शक्तीपीठ महामार्गामध्ये जी जमीन जाणार आहे त्यासाठी शासन काय करणार आहे किंवा कोणतंही नुकसान होणार नाही या संदर्भात ही बैठक आज या ठिकाणी आयोजित केली। सर्वानुमते आज आम्हाला असं ठरलं की सर्वजण विविध संस्था सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावानं या ठिकाणी त्याला समर्थनाचं पत्र देणार आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांची अनुमती आहे। एक लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये काही वेळा काही मुद्दे हे निवडणुकीचे प्रचाराचे असतात, पण निवडणुकानंतर विकासाच्या दृष्टीने आपल्याला जाणं गरजेचं असतं। काही वेळा मतदारांची भूमिका किंवा मतदारांच्या मध्ये गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात, त्यामुळे अशा प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागली असेल, पण शासनाची भूमिका ही निश्चितपणे शक्तीपीठ महामार्ग होणार आणि सर्वांना विश्वासात घेऊन जाणार असे। आणि बघा, शेवटी विकास हा महत्त्वाचा आहे। आज ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी इंडिया@47 हे देशाला महासत्ता बनवण्याचं 2047 सालचं स्वप्न त्यांचं आहे किंवा आपण त्या पद्धतीनं आपली पावलं पडतायत, त्याच पद्धतीनं मग जर महाराष्ट्रानं जर साथ दिली नाही तर मग हे आपण कसं साध्य करणार। आणि त्यामुळं माझी सर्वांनाच विनंती आहे की येस ऑर नो किंवा विरोध किंवा समर्थन यापेक्षा सत्यता तपासून आपण या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे। पालकमंत्री असतील किंवा हसन मुश्रीफ मंत्री हसन मुश्रीफ असतील यांची देखील मग समजूत तुम्हाला काढावी लागणार आहे, कारण ते दोघे देखील या आत्ताच्या घडीला या सगळ्याच्या विरोधात दिसतात। बघा, हा माझा भाग नाही आहे। माझी सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांची बैठक झाली, त्यांनी मला म्हणजे मी स्वतःच म्हटलं की शक्तीपीठ महामार्गासाठी आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे। त्यावरती या ठिकाणी कोल्हापूर शहराचा आजपर्यंतचा विकास जर आपण पाहिला तर आपण विकासापासून वंचित आहे। याविषयी मग कोल्हापूर शहरासाठी देखील मोठ्या प्रमाणात बजेट याच्यातून आपल्याला घ्यायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं कुणाचा विरोध नाही किंवा दोन्ही मंत्री आमचेच आहेत ना, विरोध किंवा त्यांचा विरोध मी समर्थन असा काही विषय नाही आहे। पण निश्चितपणे मी परत एकदा सांगतो की विकासापर्यंत जात असताना सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी सीएम साहेब त्यांच्यावर देखील बोलतील आणि शक्तीपीठ महामार्ग होण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील। नोटिफिकेशन जे झालेलं आहे त्याच्या कॉपीज मी संजय घाटगे यांच्याकडे त्या सुपूर्द केल्या ना, आजही तेच अवस्था आहे। पुन्हा एकदा याच्यावर चर्चा होऊ शकते करण्यावर, कारण महायुतीमधल्याच आता तुमच्या दोघांमध्ये थोडीशी चर्चा होऊ शकते का? कारण आता हे बघा, ते शहरातले आहेत, आम्ही ग्रामीण भागातले आहे, जमिनी या ग्रामीण भागातल्या झाला। शेतकऱ्यांचा रोष किती आहे हे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा मला 29 गावामध्ये अडवलेलं होतं आणि त्याच्यात 2-3 दिवसात मी मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री महोदयांना भेटून एकनाथ शिंदे साहेब त्या मुख्यमंत्री होते, आपण ही प्रक्रिया रद्द करून आणलेली आहे आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही सांगलीपर्यंत करणार आहोत आणि सांगलीच्या पुढं म्हणजे कोल्हापूरपर्यंतच्या रस्त्याला आम्ही जोडणार आहोत। मग तो हायवेनं आता नवीन रस्ता झालेलाच आहे, संकेश्वर टू गोवा। माझ्या माहितीप्रमाणे शक्तीपीठ हे कोल्हापूर जिल्ह्यात ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे। भूमी संपादनाची जी अधिसूचना असते ती रद्द करण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा फार मोठा विरोध त्याला आहे। ठीक आहे, एखाद्या लोकशाहीमध्ये ते व्हावंसं वाटत असताना कोणाला होऊ नये असं वाटत असतं, परंतु आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असल्यामुळं आमचा त्याला तीव्र विरोध आहे आणि ती कल्पना सगळ्या मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांनाही आहे आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही प्रमाणात बसलेला आहे।